शिक्षक तर मग ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला? पुणेकर विद्यार्थी शर्यत हरलो तरी चालेल, झोप पूर्ण झाली पाहिजे. गुरुजी, बंड्या, कधी कुठले चांगले काम केले आहे का? बंड्या: हो ना गुरुजी. एक आजोबा हळूहळू आपल्या घरी चालले होते. मग मी त्यांच्या मागे कुत्रा सोडला. ते लवकर घरी पोचले. गुरुजी, सांगा बरं, भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात? गण्या: कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत. गुरुजी, गण्या, महाराष्ट्रामधील 52 गावाची नावे सांग. गण्या: 40 आणि बारामती. गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. गुरुजी, कोंबडी आधी का अंडे? गणेश: आधी चणे आणि 2 बियर, मग अंडे, लास्टला कोंबडी आणि मग बिल. असं असतं आमच्याकडे. मास्तर: मुलांनो, मला सांगा, राम वनवासाला कधी निघाले? बंड्या: मास्तर, राम वनवासाला 9:15 वाजता निघाले. मास्तर: 9:15 वाजता कसे? बंड्या: वनवास हा शब्द उलटा वाचा. 9:15. मास्तर शाळा सोडून निघून गेला. शाळा तपासणी अधिकारी: बाळ, तुझं नाव काय? बाळ: पांडू. शाळा तपासणी अधिकारी: बाळा, पांडू नाही, पांडुरंग बोलायचं. दुसऱ्या मुलाकडे बघून: हा, बाळ, तुझं नाव काय? दुसरा मुलगा: बंडुरंग. शिक्षिका: जो माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल. गण्या लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली. शिक्षिका: ती बॅग कोणी फेकली? गण्या: मी. आता जाऊ का घरी? याला म्हणतात डोकं. असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हसी फसी कॉमेडी.